मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. हा आहे सातपूरच्या त्र्यंबक रोड लगतचा हॉटेल हयात परिसर. या हॉटेलजवळ गोमांसाची विक्री होते असा आक्षेप घेत गोरक्षक आणि बजरंग दल हिंदू संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. काल रविवारी या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनाही बोलवण्यात आले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत या ठिकाणी कारवाई केली. कारवाईच्या मागणीसाठी गोरक्षक आणि हिंदू संघटना कार्यकर्त्यांनी रस्ता रोकोही केला. जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. या कारवाईमध्ये 300 किलो मांस जप्त करण्यात आले. ऐका ना सर, ते पाय ऍक्च्युली जे त्याचं दिसतंय स्ट्रक्चर ऍज अॅनाटॉमी, तर ते ह्याच्यासारखंच वाटतंय ना. नाही असं बोलता नाही येणार, पण आपण ते फॉरेन्सिकला पाठवू. फॉरेन्सिक तर मग पूर्ण ते पाय नाही घेऊन जाता येणार का तुम्हाला ते स्ट्रक्चर? जय श्रीराम. आज दिनांक 1/3/2026 रोजी सातपूर गाव येथे हयात दरबार मागील कत्तलखान्यात आम्ही घाट पाडण्यात आली. त्यात आम्हाला काही गहू मातेचं मटण सापडलेलं आहे. तर आम्ही तात्काळ 112ला कॉल करून पोलीस प्रशासनाची मदत घेतली. एक स्थानिक नगर चौकांना तिथे बोलवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्या 7 जण जमा करण्यात आलेले आहे आणि बाकीचं गहू मांस पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. आमची एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला की ते तात्काळ ते कत्तलखाना उद्ध्वस्त करावा. सातपूर पासून हाकेच्या अंतरावर उद्योग भवनामध्ये अन्न आणि औषधी प्रशासन विभाग आहे. या विभागाचे अधिकारी नेमके काय तपासणी करतात हा खरा प्रश्न आहे. कालच्या या गदारोळानंतर आज सोमवारी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपायुक्त सुवर्णा दखणे, नगरसेवक नितीन बाळनिगळ, सौ सोनाली बंधुरे, सौ सविता काळे, सौ मानसी शेवरे, श्रीमती इंदुबाई नागरे, अतिक्रमण विरोधी पथकाचे तानाजी निगळ आणि त्यांचे सहकारी, गोरक्षक संघटना, बजरंग दल व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले. फक्त हे जे चाललंय हे अतिशय चुकीचं आहे. बिलकुल बरोबर नाही. हे सगळं काढून टाकणार आम्ही. तुम्ही तुमच्या पद्धतीने कठोर निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला विस्थापित होऊन देणार. आपल्या नागरिकांना कोणालाच त्रास नाही होऊन देणार. हे चौघही नगरसेवक आणि मी आम्ही सगळे तुमच्या सोबतच राहू. फक्त जे काही कारवाई आहे ती नियमाप्रमाणे होत. ठीक आहे. या प्रत्यक्ष पाहणीनंतर महापौरांनी हे हॉटेल आणि संबंधित अतिक्रमण तोडण्याचे आदेश दिले. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश आहिरे आणि त्यांच्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
सातपूर पोलिसांनी या प्रकरणी शेख हुसेन, शेख गुरु, तौफिक इब्राहिम कुरेशी, फारुक अब्दुल रहमान कुरेशी, हुसेन अफरोज कुरेशी, शकील कुरेशी, अफरोज कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.